नमस्कार मित्रांनो. तर सकाळी लवकर उठले होते तर कामं पण लवकरच आटोपले, पण ती धुवून घेतल्या आणि भांडे घासले. सकाळी सकाळी सगळं करून टाकलं म्हणजे मला नंतर ताणच नको. एवढं करता करता मग भाऊजी आले. भाऊजी मग सरसर झाडावर चढले. म्हणले आंब्याच्या झाडाला खूप आंबे आले आहेत, ते पडून जातील आणि मग खराब होऊन जातील, त्यापेक्षा मी काढून टाकतो. मग काय, पटापटा आंबे काढले. आंबे काढता काढता मग अख्खी दुपार निघून गेली, कारण की इकडे एक आंबा तिकडे एक आंबा, सगळे आंबे शोधावं पण लागत होते. ऊन पण खूप झालं होतं. मग त्यांना म्हणलं की थोडा वेळ खाली या, आणि मग असं करून दोनदा तीनदा वर चढून आम्ही आंबे काढून घेतले. तर खूपच आंबे आले होते ह्यावेळेस, आणि ऊन पण खूप कडक होतं. दरवेळेसपेक्षा यावर्षी जरा जास्तच आंबे आले होते झाडाला. तर काय, मग आंबे काढले, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. मग जरा इकडं तिकडं फिरले मी, कारण की मला तर एका जागेवर उभं राहायला जास्त फार आवडत नाही. तर मग आम्ही तेवढं काम करून घेतलं आणि बघितलं की काही आंब्यांच्या कैऱ्या तशाच राहिल्या होत्या, त्यांचं अजून आंबेच नव्हते झाले. मग त्यांना थोडे दिवस अजून पिकायला ठेवलं आणि भाऊजींना म्हणले की बाद झालं आता, या खाली. मग तेवढं आम्ही हे केलं. खूप सारे आंबे काढले होते, पण एवढे आंबे खाली कसे घ्यायचे मग हा प्रश्न पडला. म्हणून भाऊजींना मी बादली दिली, बादलीला ओढणी बांधली, आणि आमची ही नवीन ट्रिक खूप चांगली काम करत होती. मग वर बादली पाठवली आणि मग सगळे आंबे खाली येत राहिले. ही ट्रिक तर खूपच छान होती, कारण की आम्हाला आता जास्त मेहनत करावी लागत नव्हती आणि पटापटा सगळे आंबेही बाहेर निघून गेले. त्यानंतर मग तुम्ही पाहू शकता एवढे सगळे आंबे निघले आहेत ह्यावेळेस. आणि मग शेवग्याच्या शेंगा पण काढल्या. मग रांगोळीचा थोडासा व्हिडिओ बनवला, तो तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर